नमस्कार. आजचा कारनामा अफलातून आहे. आज आपण खिचडी बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, खिचडीमध्ये अफलातून काय आहे भाई? तर आज आपण चुक्याची भाजी वापरून खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी 1 कप चुका आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला चिरून ठेवून घेतलं आहे. 1.5 कप तांदूळ आणि अर्धा कप मसूरची डाळ मिक्स करायची, स्वच्छ धुवायची आणि अशी भिजवून ठेवायची. एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा, लांबट असा चिरून घ्यायचा आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या त्याही तुकडे करून ठेवून घ्यायच्या. इथं एक कढई घेतली आपण, त्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. त्यात उभा चिरलेला कांदा घालायचा, सोबत हिरवी मिरचीही घालायची. कांदा आणि हिरवी मिरची परतायची आहे, पण कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही. मऊ पडताच त्याच्यात आपण आता चुका घालणार आहोत. चुक्याबरोबर आपण हळद घालायची आहे. बऱ्याचदा खिचडीमध्ये मी दहीसुद्धा घालते. हलका आंबटपणा आला खिचडीला की खूप छान लागते खिचडी. आणि इथं आपण चुका वापरलेला आहे. चुका असा परतता शिजतो. आता ह्याचा कलर कमी होतो म्हणून थोडा चुका आपण नंतर घालणार आहोत. आता इथे बघा, तांदूळ छान भिजलेले आहेत. जेमतेम अर्धा तास कधीही भिजत ठेवायचे तांदूळ आधी. पाणी आपण स्ट्रेन करून घेतलेलं आहे. आता हे तांदूळ या तेलात आपण घालणार आहोत. तर 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घेतली. जरा कच्चा फ्लेवर जायला पाहिजे आलं लसणाच्या पेस्टचा, त्यामुळं त्याला परतून घ्यायचं आपल्याला. आणि पाऊण चमचा आपण घेतलेली आहे हळद. थोडंसं परतल्यानंतर ह्याच्यात आपण तांदूळ घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचा, म्हणजे पूर्ण तांदळाला हळद कोट करते. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे राईस कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता खिचडीला थोडा पंच देण्यासाठी इथं आपण अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. जर आजारपणात खिचडी खात असाल तर गरम मसाला थोडा कमी करायचा. आणि 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे जिन्नस आपण राईस कुकरमध्ये ट्रान्सफर करूयात. फक्त 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. पाणी नाही आहे बघा अजिबात. पाणी संपेपर्यंत परतायचं आहे. अगदी दाणा कोट झालेला आहे हळदीनं. हे आता सगळं आपण करूया ट्रान्सफर राईस कुकरमध्ये. आता या स्टेजवर आपण जो चुका चिरलेला ठेवला होता बाजूला काढून, तो मिक्स करायचा आहे. गॅस आपण बंद केलेला आहे. फक्त मिक्स करून हे मिश्रण आता आपण राईस कुकरमध्ये शिफ्ट करतो आहे बघा. खिचडीमध्ये पाणी किती घालायचं? जर तुम्हाला सुटसुटीतशी खिचडी हवी असेल, मऊ सुटसुटीत, तर 1.5 पट पाणी घातलं तर छान सुटसुटीत खिचडी बनते. अगदी मऊ लुसलुशीत हवी असेल तर डबल पाणी घालायचं. इथं आपण 1.5 पट पाणी घातलेलं आहे. आणि बघा 20 मिनटात खिचडी रेडी आहे. अगदी सुटसुटीत आहे, मस्त. तेलाचं प्रमाण फक्त तुम्ही वाढवलं तरीही चालतं, पण मी अगदी हिशेबानं तेल टाकलेलं आहे, कारण खात्या वेळेस आम्ही ह्याच्यावर तुपाची धार सोडणार आहोत. मुलं भाज्या खाण्यासाठी खूप किरकिरी करतात आणि अशा वेळेस भाज्या या ना त्या मार्गे आपण त्यांना खाण्यास प्रवृत्त करू शकतो. जिभेवर टेस्ट चढली की मुलं प्रत्येक फॉर्ममध्ये नंतर ती खायला सुरुवात करतात, असं मला वाटतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मस्त रेसिपी बघण्यात, बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त राहा.